धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन हद्दीतील पूर्व हुडको परिसरात बंदूक साफ करताना अचानक मिसफायर होऊन एका महिलेच्या हाताला गोळी लागल्याची घटना सायंकाळच्या सुमारास घडली। या घटनेत संबंधित महिला जखमी झाली असून तिला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे पथक, स्थानिक गुन्हे शाखा एलसीबी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला। प्राथमिक माहितीनुसार बंदूक साफ करत असताना अचानक मिसफायर होऊन बंदुकीची गोळी जवळील महिलेच्या हाताला लागली। पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या 2 तासांच्या आत जुबेर पठाण या इसमाला ताब्यात घेतलंय। तपासात जुबेर पठाण याचे शस्त्र विक्रीचे दुकान असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कुमार धुसर यांनी नागरिकांना केले आहे। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर। वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कुमार धुसर, चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन धुळे। आज सायंकाळी 5:30 दरम्यान पूर्व हुडको या ठिकाणी फायरिंग झाल्याची आम्हाला माहिती मिळाली। सायंकाळी उशिरा त्याची आम्ही तफ्तीश केली, शहानिशा केली। शहानिशामध्ये एक संशयित आम्ही ताब्यात घेतलेला आहे, ज्याच्याकडून हे रिव्हॉल्वर सफाई करताना विस्तार झालेला आहे। त्यात अधिक चौकशी चालू आहे। याच्यामध्ये कोणतीही अफवा पसरू नका। प्रकरण उघडकीस आलेलं आहे आणि हा मिसफायरचा प्रकार आहे। धन्यवाद।